शब्द फक्त मराठी मराठी आणि काही जणांचे जिल्हा बदल भाषा हा ते वेगळंच राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं गावाकडचं कार्यक्रम या ब्लॉग चॅनलवरती. मी शुभम इंगळे मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आता मी निघालोय पप्पा सोबत मिस्त्री काम बघायला. करायला नाही तर मिस्त्री काम करते पप्पा आपले. तर चला मग जाऊया आणि बघूया आज कसा असतो त्याचा दिवस. आपण तर आपले दिवस चांगले नाहीत, त्याचे तरी असते. चला मग निघूया. डबा घेऊन निघालो आपण टेम्पो मध्ये जायचंय. आणि त्या दिवशी गेलो तो तिकडच आहे, पण माहिती घेऊत आता जरा थोडक्यात. चला मग निघूया. हे आपलं बोजा बोखंडीवर घेऊन चालायचा. चला मग जाऊया टेम्पो कड. आता बसलो टेम्पो मध्ये निघाला. इकडल्या साईडला मंगल कार्याला किती नाही दाखवू का? बघा, एक नंबर आहे, सगळं मोकळच आहे. अर्ध्या वाटत थांबलो तेवून आता, कारण की अडीच एक जण मिस्त्री येणार आपल्या टेम्पो मध्ये. दोघं तिघ जण असतेच. चला मग सोबत जायला सोबत जायला रे हो का घरी. दाबाने जाऊ इकडे कामाला. हा भारी भारी. सुट्टी हा. तर मित्रांनो, आपण आलात आपल्या कामावर, म्हणजे पप्पा जिथं काम करत तिथं. अरे मामा घंटा झाला गजच वाकवायले. कशामुळे वाकवायले तर आपल्या गावाकडे याला म्हणतात कड्या आणि इकडे म्हणतात रिंगा. दाखवतो रिंगा कशा असते बनवायले ते छोट्या छोट्या. बनवल्यात इतक्या आणि इकडे अनेक बनवायचे आले. दुसरे कामगार काय काम करायले त्याला मग बघूया. इथं तर एक जणच आहे, एकच मिस्त्री. बरी अनेक आहेत. चला मग दाखवतो तुम्हाला. किती मिस्त्री असते तरी? बांधकामाचा वेगळा, प्लॅस्टरचा वेगळा, सेंटरिंगचा वेगळा. आणि ते नुसते भिताड बांधते त्याला बांधकाम मिस्त्री म्हणतात. मिस्त्री म्हणजे गौंडी हे मराठी शब्द आहे भाऊ. हा, गौंडी म्हणजे मिस्त्री झाला. गौंडी त्याला म्हणतात. सगळे एकच शब्द आहे, फक्त मराठी आणि काही जणांचे जिल्हा बदल भाषा हा ते वेगळंच बोलतात. काही म्हणजे आमच्या आता काही जण याला ड्रम म्हणतात, काही जण बॅलर म्हणतात, काही जण टाकी म्हणतात. हा, उदाहरण. हा, ड्रम बॅलर टाकी. खरंय. ह्या पायऱ्यात इथून वरी जायचं आपल्याला. त्या दिवशी आरत्या बनवल्या, आज आणि छत टाकल्यात, त्या दिवशी आरत्या बनवल्या. तर इकडं आहेत ह्या नवीन आणि ह्या जुन्या. तर आपण जाऊ वरी. टाका टाका टाका. हे बघा इकडं काय करायला ते तिघ जण. चला आपण बघूया. इकडे सगळे जण, इकडे एक जण, इकडे दोघ जण. आपले पप्पा इकडे काम करते. सगळ्याची एक नंबर जेवण झालेले आणि पुन्हा डबल कामाला सुरुवात 2 वाजता. तर वरी जायचं आपल्याला आता. बघत वरी काय चालू आहे दुपारी. मग पुन्हा आनंद घेऊ थोडा. पडतान रे बाबा.